नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयुरी शिंदे आपले विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या ऍप्लिकेशन वरती स्वागत करते। आज आपण बघणार आहोत नेक्स्ट भाग मनीचा। त्याच्या अगोदर एक व्हिडिओ आपण बघितलेला आहे, उरलेल्या मनी आपण या भागामध्ये बघणार आहोत। तर चला लवकरच आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, मनी म्हणजे काय? मनी म्हणजे अनुभवाच्या खाली दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजेच मनी होय। कळालं? मागे समजून सांगितलेलं आहे। जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर अगोदर तो व्हिडिओ बघा, नंतर हा व्हिडिओ बघा। त्यानंतर ही वाक्य चटकदार आटोपशीर व बोधप्रद असतात। मनीची रचना यमक अनुप्रासयुक्त असल्यामुळे लक्षात ठेवणे सोपे जाते। कोणता तरी मोठा आशय अगदी छोट्या किंवा थोडक्यात सांगणे पण परिणामकारक पद्धतीने सूत्रबद्ध अशा वाक्यात प्रकट करणे म्हणजेच मनी होय। म्हणजेच मनीचा वापर करणे होय। चला तर मग अशाच मनी आपण आता या व्हिडिओ मध्ये सुद्धा बघणार आहोत, जेणेकरून तुमची फुल प्रॅक्टिस होईल आणि कोणत्याही एक्झाम साठी तुम्हाला प्रिपेअर करेल। चला तर लवकरच आपण मनी बघूया। तहान लागल्यावर विहीर खणणे। तहान लागल्यावर विहीर खणणे या मनीचा अर्थ असा होतो, एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळण्यासाठी धावपळ करणे। ताकापुरती आजी। ताकापुरती आजी म्हणजेच काय? स्वार्थ राहण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे। थेंबे थेंबे तळे साचे याचा अर्थ असा होतो, थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा निर्माण होतो। दगडापेक्षा वीट मऊ म्हणजेच मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कधीही चांगले। त्यानंतर दात आहे तर चणे नाही, चणे आहेत तर दात नाही। अनुकूल परिस्थितीत याचा अर्थ असा होतो, अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट वेळी न मिळणे। काय? अनुकूल परिस्थितीचा वापर करून घेण्यासाठी, उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे म्हणजे चणे आहेत तर दात नाही आणि दात आहेत तर चणे नाही। त्यानंतरची नेक्स्ट म्हण अशी आहे आपली, दाम करी काम। दाम करी काम म्हणजे पैशाने सर्व कामे साध्य होतात। दिव्याखाली अंधार। मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच। दुरून डोंगर साजरे या म्हणीचा अर्थ असा होतो, कोणत्याही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळ गेल्यास त्याचे मुख्य स्वरूप कळून येते, म्हणजेच काय? मुख्य दोष कळून येतात। त्यानंतर आहे देश तसा वेश। परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागणे। देव तारी त्याला कोण मारी। देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा अर्थ असा होतो, देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले काय करू शकत नाही, कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना मनामध्ये निर्माण करणे म्हणजे देव तारी त्याला कोण मारी। त्यानंतर आहे देव देते कर्म नेते। देव देते कर्म नेते। अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे म्हणजे देव देते कर्म नेते। दोघांचे भांडण तिसऱ्याचे लाभ। भांडण करण्याचा काही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे। त्यानंतरची नेक्स्ट म्हण आहे आपली, न करताचा वार शनिवार। न करताचा वार शनिवार या म्हणीचा अर्थ असा होतो, अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे। त्यानंतरचा आहे नव्याचे 9 दिवस। एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत त्याचे गोड कौतुक वाटणे म्हणजे नव्याचे 9 दिवस। नाव मोठे लक्षण खोटे। नाव मोठे लक्षण खोटे या म्हणीचा अर्थ असा होतो, भक्का मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे। त्यानंतर नेक्स्ट म्हण आहे आपली, नळी फुंकले सोनारे इकडून तिकडून गेले वारे या म्हणीचा अर्थ असा होतो, केलेल्या उद्देशांचा काहीही उपयोग न होणे। नाचता येईना अंगण वाकडे।
काय नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ असा होतो मुलांनो, आपल्यातील उणेपेक्षा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नाव ठेवणे म्हणजे यश न मिळाल्याने सबबी सांगणे. यापुढची म्हण आहे आपली नाकापेक्षा मोती जड. नाकापेक्षा मोती जड या म्हणीचा अर्थ होतो कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचढ होणे, आपल्या सोयीसाठी केलेल्या गोष्टीत आपणास तापदायक ठरणे. त्यानंतर नेक्स्ट म्हण आहे आपली नावडीतीचे मीठ आळणी. नावडीतीचे मीठ आळणी या म्हणीचा अर्थ होतो ना आवडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील आपल्याला वाईटच दिसते. त्यानंतर नेक्स्ट म्हण आहे आपली पळसाला पाणी तीनच. पळसाला पाणी तीनच. कुठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे असा या म्हणीचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे पंचमुखी परमेश्वर. पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ असा होतो पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य ठरते. पालथ्या घागरीवर पाणी म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा होतो केलेल्या उद्देशांना काही परिणाम न होणे. केलेल्या उद्देशांचा काही परिणाम होणे म्हणजे पालथ्या घागरीवर पाणी. पुढची म्हण आहे आपली काय आहे आपली पुढच्या ठेस मागचा शहाणा. पुढच्या ठेस मागचा शहाणा म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवावर पाहून आपण त्यापासून धडा घेणे किंवा धडा शिकणे असा या म्हणीचा अर्थ होतो. प्रयत्ननाशी परमेश्वर. प्रयत्ननाशी परमेश्वर म्हणजे काय कोणतीही अडचण गोष्ट प्रयत्नांनी साध्य होणे असा या म्हणीचा अर्थ होतो. त्यानंतर आहे पदरी पडणे पवित्र झाले. पदरी पडले पवित्र झाले या म्हणीचा अर्थ असा होतो कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे असा या म्हणीचा अर्थ होतो. नेक्स्ट म्हण अशी आहे आपली पाचही बोटे सारखीच नसतात म्हणजे सर्व माणसं सारख्या स्वभावाची नसतात. स्वभावाची किंवा योग्यतेची नसतात अशी या म्हणीचा अर्थ होतो. पी हळदनी हो गोरी. पी हळदनी गोरी म्हणजे या म्हणीचा अर्थ असा आहे का की हळद पिली की लगेच गोरं होतं माणूस? नाही. त्याचा अर्थ असा होतो कोणतीही गोष्ट फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे. बळी तो कान पिळी. बळी तो कान पिळी म्हणजेच बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. बुडत्याचा पाय खोलात. बुडत्याचा पाय खोलात याचा अर्थ होतो माणसाची अवनती होऊ लागली म्हणजेच ती अनेक बाजूनी होते. नंतरची म्हण आहे आपली बेल गेलानी झोपा केला. बेल गेलानी झोपा केला. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. त्यानंतरची नेक्स्ट म्हण अशी आहे आपली बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड वायफळ बडबड करणे. भुकेला कोडा आणि निजेला धोंडा. भुकेला कोडा आणि निजेला धोंडा या म्हणीचा अर्थ असा होतो तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती भागवणे. तातडीची गरज निर्माण झालेली असेल त्या साधनाने ती गरज भागवणे असा या म्हणीचा काय होतो अर्थ होतो. भीत्यापाटी ब्रह्मराक्षस म्हणजे काय भित्र्या माणसामागे अनेक संकटे असणे असा या म्हणीचा अर्थ होतो. नेक्स्ट म्हण आहे आपली भरवशाच्या म्हशीला टोनगा. काय आहे आपली नेक्स्ट म्हण भरोशाच्या म्हशीला टोनगा याचा अर्थ होतो ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षा भंग होणे म्हणजेच भरोशाच्या म्हशीला टोनगा. त्यानंतर आहे भीक नको पण पुत्र आवर. भीक नको पण पुत्र आवर
या म्हणीचा अर्थ असा होतो, ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकटे आपल्या अंगावरती ओढवणे असा या म्हणीचा अर्थ होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, आता आपण अशा भरपूर म्हणी बघितलेल्या आहे, पण आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या म्हणी व्हिडिओ बघत असताना डायरेक्ट स्क्रीनशॉट मारायचे आणि स्क्रीनशॉट मारून आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे. तसेच तुम्हाला या आपल्या ऍप्लिकेशन वरती व्हिडिओज बरोबर या म्हणीचे PDF सुद्धा आपण देणार आहोत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही की मॅडम एक सोबत एवढ्या म्हणी सांगत आहे, आमच्या लक्षात कशा राहतील ते. तर बघा, नेक्स्ट म्हण आपली अशी आहे, मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. मऊ सापडले म्हणजे कोपराने खणू नये. एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये असा या म्हणीचा अर्थ होतो. त्यानंतरचे नेक्स्ट म्हण आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याचा अर्थ आहे, एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो. नंतर आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे. याचा अर्थ असा होतो, जशी इच्छा असेल तशी आपल्याला स्वप्न पडत राहतात, म्हणजेच मनी वसे ते स्वप्नी दिसे. रात्र थोडी सोंगे फार. काय? रात्र थोडी आणि सोंगे फार याचा अर्थ असा होतो, कामे पुष्कळ पण ती पाडायला वेळ न पुरणे किंवा वेळ न मिळणे असा या म्हणीचा अर्थ होतो. त्यानंतर रोज मरे त्याला कोण रडे. रोज मरे त्याला कोण लढे याचा अर्थ होतो, नेहमीच घडणाऱ्या गोष्टी पुढे पुढे महत्त्व देणे असा या म्हणीचा अर्थ होतो. त्यानंतर आहे नेक्स्ट म्हण, लहान तोंडी मोठा घास. काय आहे? लहान तोंडी मोठा घास म्हणजे आपल्या योग्यतेनुसारच न शोभेल असे वर्तन करणे असा या म्हणीचा अर्थ होतो. लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे या म्हणीचा अर्थ असा आहे, एखाद्याला उद्देशून पण दुसऱ्याला लागणे. म्हणजे आपण बोलतो एकाला, लागतो दुसऱ्याला, टोचतो तिसऱ्याला, म्हणजे लेकी बोले सुने लागे अशा या म्हणीचा अर्थ होतो. त्यानंतर वासरात लंगडी गाय शहाणी. वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ होतो, अडचणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते. त्यानंतरची नेक्स्ट म्हण आहे आपली शीतावरून भाताची परीक्षा करणे. शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ आहे, एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येते. त्यानंतर आहे शेंडी तुटो आणि पारंबी तुटो. शेंडी तुटो की पारंबी तुटो याचा अर्थ असा आहे, दृढ निश्चय करणे. म्हणजे शेंडी तुटली किंवा पारंबी तुटली तरी मी ही गोष्ट करणारच, म्हणजे दृढ निश्चय झाला की नाही माझा, म्हणून या अशा अर्थाला काय आपण देतो, मन काय देतो त्याला की शेंडी तुटो की पारंबी तुटो. त्यानंतरची नेक्स्ट म्हण आहे आपली शेरास सव्वाशर. शेरास सव्वाशर या म्हणीचा अर्थ काय होतो, समर्थ माणसाला त्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान माणूस मिळणे किंवा भेटणे. त्यानंतर सगळे मुसळ केरात. सगळे मुसळ केरात म्हणजे याचा अर्थ होतो, काम व्यवस्थित पार पडणे असे वाटत असतानाही महत्त्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येते. नेक्स्ट आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार. साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ असा आहे, भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते. त्यानंतर नेक्स्ट आहे सुटी वाचून खोकला जाणे. सुटी वाचून खोकला जाणे काय म्हणजेच काय, उपाययोजना करण्या अगोदरच संकट दूर होणे. त्यानंतरची नेक्स्ट म्हण आहे आपली सूप जळला तरी पीळ जात नाही. म्हणजे माणूस किती संकटात सापडला तरी सुद्धा त्याचा मूळ स्वभाव जो आहे तो सोडत नाही. म्हणजे सूप जळला तरी पीळ जात नाही असा या म्हणीचा अर्थ होतो. त्यानंतरची म्हण नेक्स्ट आहे आपली
हाजीर तो वजीर. हाजीर तो वजीर म्हणजे काय? जो वेळेवर हजर राहत नाही त्याला संधीचा फायदा होईल, असा या म्हणीचा अर्थ होतो. हाताच्या कंकणाला आरसा कशाला? हाताच्या काकणाला आरसा कशाला या म्हणीचा अर्थ असा आहे, प्रत्येक दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. नंतर म्हण आहे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या म्हणीचा अर्थ होतो दुसऱ्याच्या जीवावर स्वतःचा उदारपणा दाखवणे. त्यानंतरची नेक्स्ट म्हण आहे आपली हसतील त्याचे दात दिसतील. म्हणजे चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करणाऱ्याची पर्वा न करणे असा या म्हणीचा अर्थ होतो. त्यानंतर बघा अशा आपण भरपूर 100हून अधिक जास्त म्हणी आपण इथे बघितलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावर बघणार आहोत की आपल्याला क्वेश्चन कसे येतात. आणि तोपर्यंत तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू.